वेलकम टू मसाला व्लॉग। तर आज ना सकाळी उठल्या उठल्या मम्माने इथे चालू केले ह्याचे द्रोण बनवायला, कारण ना आम्ही ह्या पानांच्या द्रोणामध्ये मसाले सजवणार आहोत। ही आहे माझी दीदी, म्हणजेच होणारी नवरी। आणि ना मलाही काही द्रोण बनवायचे होते, पण इथे माझ्या मावशीने ना मला कटिंगच खूप रॉंग करून दिलंय। त्यामुळे चला आता मम्माकडे जाऊन बसूनच मी शिकेल। तर इथे बसल्या बसल्या ना मम्माने मला स्टेप बाय स्टेप सांगितलंय की हे द्रोण कसे बनवायचे। तर चला आता मी ना तिला स्टेप बाय स्टेप फॉलो करेन। पण जसं मी करत गेली ना मला ना हे काही जमलंच नाही। चला सोडा, नाश्ताच करूया। आणि आज नाश्त्याला बनवले होते कढीचे पोहे, जे घरात आम्हाला सर्वांना आवडतात। आणि ना इथे साइड बाय साइड मसाल्याची तयारी सुद्धा चालू झालेली आहे, ज्याच्यावरती आम्ही टेबलावरती टेबल क्लॉथ घालून या सगळ्या द्रोणांमध्ये आता मसाले भरणार आहोत। तर हा ना सेटअप पूर्ण माझ्या मावशांनी बनवला होता आणि त्यांनी ना इथे सगळे मसाले ह्याच्यामध्ये ऑलरेडी घातले होते। आणि इकडे माझ्या दीदीची ज्वेलरी सुद्धा सगळी रेडी आहे, जी आम्ही मसाल्यांपासून बनवली आहे। आणि ही तिची साडी सुद्धा। तसं मी ना ह्याबद्दल कालच्या व्लॉगमध्ये ऑलरेडी सांगितलंय, मग ज्यांना कुणाला माहित नाही ते जाऊन तो व्लॉग बघू शकतात। तर आता ही तयार झालेली साडी आम्ही घेऊन जाऊया दीदीकडे। आणि आज ना मला पण साडी नेसायची। ॲक्च्युली माझी साडी 2 वेज आहे, ग्रीन पण आणि ब्लू पण, आणि मी सिलेक्ट केला आहे ब्लू कलर। तर चला मग आता माझी साडी नेसूया। मला तर साडी नेसताच येत नाही, सो रेस्क्यूसाठी मी बोलावलं माझ्या अजून एक मावशीला। आणि इथे ना माझ्या बहिणीने माझी हेअरस्टाईल पण खूप सुंदर केली आहे। मग चला आता माझी ज्वेलरी पण घालूया। आणि मी ना आज जे काल माझ्यासाठी आम्ही मसाल्याचे दागिने बनवले होते ना, मी ते घालणार आहे। तर हारासोबतच ना आम्ही कानातलीही बनवली होती, आणि हो, बांगड्या सुद्धा। आणि ना मला वाटलं होतं की मसाल्याच्या ज्वेलरीने ना सगळा मसाल्याचा वास येईल, पण असं झालंच नाही। आणि आय वॉज बिट कम्फर्टेबल इन माय ज्वेलरी। आणि ह्या घातल्या मी माझ्या बांगड्या। आणि मोस्ट इम्पॉर्टंटली टिकली, जी आम्ही विसरू नाही शकत, कारण ती जर विसरली ना तर घरामध्ये सगळ्यांचं मला ऐकून घ्यावं लागेल। अँड नाव आय एम कम्प्लिटली रेडी फॉर द फंक्शन। आणि मोठी भावंड व्हिडिओ काढतायत आणि छोटी त्यांना नाही विटवणार, असं कधी झालंय का? तर साडी ना नेसून झालेली आहे, आणि आता घालूया हिला दागिने। तसं ना हे सगळं आम्हाला खूप फनी वाटत होतं, पण घर की पहली शादी आहे यार, तो कुछ हटके करना ही था। आणि ही आहे आमच्या सर्व मसाल्यांची सजावट। आणि ना दीदीकडे आता मला घेऊन जायचा होता हा कमंडलू, कारण तिच्या एंट्रीसाठी आम्ही काही थोडं वेगळं प्लॅन केलं होतं। पण हा घेतल्यामुळे ना तिच्या साडीवरचा मसाल्यांचा डिझाईन लपत होता, त्यामुळे ना आम्ही डिसाईड केलं की मी आणि गार्गी आम्ही दोघी हे घेऊन तिच्या एंट्रीला मदत करणार। आणि आता सगळ्यात आधी करून घेऊया आमच्या ब्राईडचं फोटोशूट। आणि हो, एक एक करून आमचं सर्वांचं सुद्धा। तर इकडे ना सगळ्यात आधी आम्ही सर्व भावंडांनी सुद्धा ना मसाला भाजून घेतलाय। आणि सर्वांच्या शूटिंगमध्ये माझं शूटिंग तर खूप जास्त इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी। आणि मग फंक्शनच्या शेवटी ना आम्ही सर्वांनी दीदीला मध्ये ठेवून तिच्यासाठी एक सुंदरसा डान्स पण केला होता। आणि आता जाऊया बाहेर दीदीचे फोटोशूट्स करायला। आणि हा जो शॉट आमचा तिघींचा तुम्ही बघताय ना, हा ना आम्ही तिघींनी ठरवलंय की एव्हरी आउटफिटला करणार। होपफुली तो होईल आमच्याकडे। आणि आता बाय द एंड ऑफ द फंक्शन आमची हालत अशी झालेली आहे, जिथे आमचं फोटोशूट करून झालेलं आहे। आणि आम्ही तर बाहेर फोटोशूट करत होतो, पण इथे ना मसाल्याचं काम अजूनही चालू आहे। तर चला आता आम्ही जाऊन करूया चेंज, कारण मला रेडी होऊन जेवण करून जायचं आहे माझ्या व्हिजिटला। आणि ना मी कालच्या मसाल्याच्या फंक्शनचा व्हिडिओ जो माझ्या भावाने तयार केलाय तो ऑलरेडी पोस्ट केलेला आहे, तो ज्यांनी बघितला नाही तो जाऊन पहा। आजच्यासाठी एवढंच, बाय।